नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. दिवाळी हा सण काही दिवसातच येणार आहे. काही दिवसांनी दिवाळीला सुरुवात होणार आहे. या दिवाळीच्या या दिवसात आपल्याला ह्या 5 दिवसात ह्या 5 गोष्टी किंवा हे 5 उपाय करायचे आहे. यामुळे आपल्याला आपल्या घरात लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, लक्ष्मीचे आगमन होणार आहे. आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी बरेच कष्ट करत असतो, बरेच उपाय देखील करत असतो. त्याचबरोबर आपल्याला दिवाळीच्या 5 दिवस अगोदरपासून तुम्ही हे उपाय करायला सुरुवात करायची आहे. हे उपाय तुम्ही आजपासून करू शकतात, 5 दिवस अगोदर देखील करू शकतात किंवा दिवाळीला ज्या दिवशी सुरुवात होईल त्या दिवसापासून देखील करू शकतात. यामुळे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे, घरात आपल्या भरभराटी होणार आहे. घरातील निगेटिव्ह ऊर्जा ही सगळी निघून जाऊन घरात सकारात्मक ऊर्जा तयार होणार आहे. तर या 5 गोष्टी कोणत्या आहेत हे आपण पाहणार आहोतच. त्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यावर आपल्या मुख्य दरवाजावर किंवा दरवाजाच्या बाहेर आपल्याला हळदीचं पाणी हे शिंपडायचं आहे. आता हळदीचं पाणी कसं शिंपडायचं तर बघा, यासाठी तुम्हाला तांब्या घ्यायचा आहे. तांब्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला थोडंसं गोमित्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजावर उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. उंबरठा तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही जर का फ्लॅटमध्ये राहत असाल तर हे पाणी तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये टाकून हे स्प्रिंकल करू शकतात. आणि जर का तुम्ही खाली बैठे घरात राहत असाल तर तुम्ही घराच्या बाहेर उंबरठा धुवून हे पाणी तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर शिंपडू शकतात किंवा मग तुम्ही या पाण्याने तुमचा दरवाजा, तुमचं उंबरठा तुम्ही हे धुवून काढू शकतात. यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. तुम्हाला हळदीचं लेपन करण्यासाठी हळद घ्यायची आहे, त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. अष्टगंध असेल तर अष्टगंध टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल टाकून आणि स्वच्छ पाणी टाकून तुम्हाला याचं मिश्रण करून हे तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर लावायचं आहे. हे तुम्हाला दररोज करायचं आहे. त्यानंतर तुमच्या उंबरठ्यावर तुम्हाला छोटीशी रांगोळी काढायची आहे. तुम्हाला त्या रांगोळीवर हळदी कुंकू लावायचं आहे. तुमच्या उंबरठ्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल वाहून, अगरबत्तीने, धूपने ओवाळून तुम्हाला तुमच्या उंबरठ्याची दररोज पूजा करायची आहे. हळदीमुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होते. हळद ही लक्ष्मी मातेला प्रिय आहे, अतिशय प्रिय आहे. त्यामुळे जिथे हळद असेल तिथे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. हळदीच्या लेपन केल्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये प्रवेश करत नाही. ज्या सकारात्मक लहरी असतील, सकारात्मक ऊर्जा असतील त्याच आपल्या घरामध्ये प्रवेश करतात आणि यामुळे आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध, प्रसन्न राहतं. यामुळे आपल्या घरामध्ये कटकटी, भांडणं, नकारात्मक ऊर्जा ही कमी होऊन आपल्या घराची भरभराटी, प्रगती व्हायला सुरुवात होते. तर ह्या गोष्टी तुम्हाला न चुकता या दिवाळीच्या 5 दिवसात आवर्जून करायच्या आहेत. याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर तुम्हाला स्वस्तिकला दोन्ही बाजूने 2 उभ्या रेषा देखील द्यायच्या आहे आणि या स्वस्तिकला देखील तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवून तुम्हाला याची रोज पूजा करायची आहे. आता काही ठिकाणी चांदीची स्वस्तिक लावलेले असतील, प्लास्टिक स्वस्तिक लावलेले असतील तर बघा, प्लास्टिकची स्वस्तिक तुम्ही लावू नका. तुम्ही दररोज हळदीने जरी स्वस्तिक काढलं तरी चालणार आहे. यानंतर तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर जर का तुम्ही लक्ष्मीचे पावलं लावलेले असतील तर त्याची देखील तुम्हाला दररोज पूजा करायची आहे. लक्ष्मीचे पावलं जर का नसतील तर तुम्ही रांगोळीच्या साच्याने देखील लक्ष्मीचे पावलं काढू शकतात आणि यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकून याची तुम्हाला पूजा करायची आहे. तुमच्या मुख्य दरवाजावर घराच्या बाहेर जर का तुम्ही दररोज रांगोळी काढत नसाल तर या दिवाळीच्या 5 दिवसात किंवा तुम्ही आजपासनं ते पंथी पौर्णिमेपर्यंत तुमच्या घराच्या बाहेर छोटी का होईना रांगोळी तुम्हाला काढायची आहे. तुम्हाला रांगोळी जमत नसेल तर रांगोळीचे साचे मिळतात, त्यामध्ये स्वस्तिक, ओम, कमळ किंवा मग आपल्या स्वामी समर्थाच्या केंद्रात जे 7 वारांचे 7 रांगोळीचे साचे मिळतात ते साच्यांची रांगोळी तुम्ही काढू शकतात. रांगोळीवर तुम्हाला न विसरता हळदी कुंकू व्हायचं आहे. रांगोळी कधीही कोरडी ठेवू नये. आपण आपल्या दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढतो तर ह्या रांगोळीला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण जेव्हा आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढतो तेव्हा जेव्हा कोणी आपल्या घरामध्ये प्रवेश करतात, मग ते इतर व्यक्ती असू द्या किंवा पाहुणे असू द्या, प्रत्येकाचे विचार हे चांगले असतीलच असं नाही. काहींचे विचार हे खराब असतात, निगेटिव्ह असतात. तर जेव्हा ते आपल्या घरात प्रवेश करतात तेव्हा त्यांचं लक्ष अगोदर त्या रांगोळीवर जातं आणि ही रांगोळी त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा, वाईट ऊर्जा किंवा वाईट विचार ही खेचून घ्यायचं काम करते.
यामुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट विचार किंवा वाईट निगेटिव्ह ऊर्जा ही प्रवेश करत नाही। यासाठी आपल्या घराच्या बाहेर ही दररोज आपण रांगोळी काढायची असते। तुम्ही दररोज रांगोळी काढत नसाल तर किमान तुम्हाला या दिवाळीच्या सणांमध्ये देखील आपल्या घराच्या बाहेर छोटी का होईना रांगोळी ही आवर्जून काढायची आहे। यानंतर बघा, एकादशीपासून आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला दररोज 2 पंत्या ह्या न विसरता लावायच्या आहे। सायंकाळी तुम्ही 2 पंत्या ह्या दररोज लावायच्या आहे। आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर बघा आपण तोरण लावत असतो। दिवाळी आली की आवर्जून आपण नवीन तोरण घेत असतो किंवा घरामध्ये असलेलं तोरण ते स्वच्छ करून धुवून हे लावत असतो। तुम्ही हे तोरण लावलं तरी चालेल, पण याचबरोबर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण देखील लावू शकतात। आंब्याच्या पानाच्या तोरणाला अतिशय महत्त्व आहे आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे नकारात्मक ऊर्जा खेचून घ्यायचं देखील काम करत असतं। यामुळे सात्विक लहरी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात। तुम्ही जरी इतर तोरण लावत असाल तरी सुद्धा तुम्ही न विसरता तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे। आंब्याच्या पानांचं तोरण तुम्ही लावल्यानंतर ते सुकलं की ते काढून टाकायचं, पुन्हा तुम्ही नव्याने आंब्याच्या पानांचं तोरण लावू शकतात। तुम्ही अशा पद्धतीने या दिवाळीच्या सणामध्ये आंब्याच्या पानांचं तोरण दररोज तुमच्या दरवाजावर लावायचं आहे। यामुळे देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं। खूप साऱ्या चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्यामध्ये घरामध्ये होतात। खूप साऱ्या पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्या घरामध्ये या पसरतात। त्यासाठी आंब्याच्या पानांचं तोरण हे आवर्जून आपण लावायचं आहे। तुम्हाला या तोरणामध्ये फूल लावता आलं तर तुम्ही फूल देखील या तोरणामध्ये लावू शकतात। तर तुम्हाला ह्या काही गोष्टी तुम्हाला ह्या मुख्य दरवाजावर तुमच्या करायच्या आहे। एक म्हणजे दररोज हळदीच्या पाण्याचं सडा घालायचा आहे किंवा हळदीच्या पाण्याचं स्प्रिंकल करायचं आहे। दुसरं म्हणजे हळदीचं लेपन तुम्हाला उंबरठ्यावर करायचं आहे। तिसरं म्हणजे रोज संध्याकाळी तुम्हाला 2 पंत्या तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावायच्या आहे। त्यानंतर आंब्याच्या पानांचं तोरण तुमच्या दरवाजाला हे तुम्हाला लावायचं आहे। दररोज तुम्हाला छोटी का होईना रांगोळी काढायची आहे, त्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे। तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर लक्ष्मीची पावलं तुम्हाला ही काढायची आहे। नसतील तर रांगोळीने काढली तरी चालतील आणि तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। तर या 5 गोष्टी तुम्हाला आवर्जून या लक्ष्मीपूजन या दिवाळीमध्ये करायच्या आहेत। व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।